शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। एक मराठा, एक मराठा, अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। एक मराठा, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय। मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं। शिवाजी महाराज हे आग्र्यावरून लाच देऊन बाहेर निघालेले होते, अशा पद्धतीचं विधान केल्यानंतर आज पुण्यामध्ये सकल मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। आपण बघतोय या ठिकाणी भंडारकर इन्स्टिट्यूटच्या बाहेर, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये राहुल सोलापूरकर हे ट्रस्टी आहेत, त्या इन्स्टिट्यूटमध्ये आता सकल मराठा समाजाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी हे सगळेच आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। या आंदोलकांशी सुद्धा आपण बोलणार आहोत। काय नेमकी मागणी करतायत? आम्ही त्यांना निवेदन द्यायला गेलेलं आहे। त्यांनी लॉक लावलेलं आहे आणि एखाद्या कामगाराला पाठवतात तर निवेदन स्वीकारतात ते आम्हाला ते मान्य नाहीये। एखाद्या अधिकाऱ्याने येऊन ते स्वीकारावं, कामगाराला पाठवून निवेदन स्वीकारू नये। आणि ऑफिसला लॉक लावलेलं आहे त्यांनी, आम्ही ऑफिस पर्यंत जाऊन आलेले। आता पोलीसच मध्यस्थी करतात आणि सर्वांना कोण साहेब असतील त्यांना पाठवतील। आपण बघतोय या ठिकाणी हे सगळेच आंदोलक जे आहेत ते अतिशय आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी ते खरं तर राजीनामा घेण्यासाठीचं निवेदन द्यायला आलेले होते, मात्र या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी कुणीही नाहीये। त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आला आणि पोलिसांकडून या सगळ्याच आंदोलकांना बाहेर हाकलण्यात येत आहे। त्यामुळे कुठेतरी आक्रमक वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे। आणखी काही आंदोलकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत या सगळ्यामध्ये। राहुल सोलापूरकर यांनी या आधी सुद्धा अशा पद्धतीच्या वादग्रस्त विधानं केली आहेत। काय नेमकं कारण वाटतं वारंवार विधानं? हा राहुल सोलापूरकर महाराजांबद्दल वारंवार बोलतोय, ह्याची महाराष्ट्रामध्ये लायकी नाहीये राहायची। आमच्या अस्मितेबद्दल बोलतोय, अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायची याची लायकी नाही। हे पाकिस्तानी का पहिले याला चेक करा आणि हे बॉडीवर आहे हा, तर ह्या बॉडीवरून त्याला हकलून देण्यात यावं अशी आमची मागणी। निवेदन घेत नाहीत। याच राहुल सोलापूरकरांनी काही दिवसांपूर्वी फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं आपण नेहमी म्हणतो, मात्र टिळक सावरकरांचा महाराष्ट्र असं आपण का म्हणत नाही, अशा पद्धतीचं विधान केलं होतं। काय ते मला माहित नाही, पण महाराजाला काय ते मी बाईट ऐकलेलं नाही त्यांची, त्यामुळे त्यावर नाही बोलू शकत मी। पण आज मी ऐकली, बोलाय पाहिजे नव्हतं ना, कारण की शिवाजी महाराज अख्खा भारत मानतो, हिंदूचं ते हृदय सम्राट आहेत आमचे, ते शिवाजी महाराज आमच्यासाठी। त्यांना आता मागणी काय आहे तुमची? आमची मागणी की हे विश्वस्त ह्याच्यावर समितीवर सदस्य आहेत काहीतरी, तर त्याला काढून टाकावं। कारण की ह्याच्या आधी पण या इन्स्टिट्यूटने जेम्स लेन प्रकरणामुळे पण हे इन्स्टिट्यूटमधलंच हे होतं, त्यावेळेस असं नाही दरवेळेस व्हायला पाहिजे। आम्ही नाही खपून घेणार आता इथून पुढे। वारंवार भांडारकर इन्स्टिट्यूटमध्येच अशा पद्धतीची प्रकरणं समोर येत आहेत, त्यामुळे हे सगळेच आंदोलक जे आहेत ते आता आक्रमक झालेले पाहायला मिळतात। या आंदोलकांनी या ठिकाणी इन्स्टिट्यूटच्या बाहेरच ठिय्या मांडलेला आहे, त्यामुळे आणखी काही आंदोलकांशी सुद्धा आपण बोलायचा प्रयत्न करणार आहोत। काय नेमकी मागणी करताय तुम्ही? इथे निवेदन कुणी? या भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये राहुल सोलापूरकरची नियुक्ती आहे, त्याचा त्यांनी राजीनामा घ्यावा आणि राहुल सोलापूरकरनी मराठा समाजाची छत्रपती महाराजांची जाहीर माफी मागावी। जर राजीनामा घेतला नाही तर काय? या इथूनच सगळ्या निघतात ना, बाकी बाकी पण इथं महाराजांचा अपमान झाला होता, या इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा अपमान होतं, म्हणून त्याचा राजीनामा घ्यायचा। नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी पोलीस आणि या आंदोलकांमध्ये थोडंसं वातावरण जे आहे ते चिघळलेलं पाहायला मिळत आहे, कारण पोलिसांनी या सगळ्याच आंदोलकांना या ठिकाणून बाहेर काढलंय, मात्र हे आंदोलक मात्र या ठिकाणून बाहेर जायला तयार नाहीयेत। याच ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले हे सगळे आंदोलक पाहायला मिळतात। आपण आणखी काही आंदोलकांशी बोलणार आहोत या सगळ्याच विषयावर। हे सगळे आंदोलक अतिशय आक्रमक झालेले पाहायला मिळतात। काय नेमकी मागणी करताय? वारंवार अशा पद्धतीची विधानं समोर येतात। छत्रपती महाराजांची वारंवार विनवणा करतायत, विटंबना करतायत। आम्ही फक्त यांना सांगायला आलोय की कोल्हापूरकरांचं निवेदन द्यायला आलोय, निवेदन पण घेत नाही, म्हणजे यांनी हुकुमशाही प्रकारे महाराजांचा वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करत आहोत। काय कारण वाटतं अशा पद्धतीची विधानं करण्याचं? महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण व्हावा, जेणेकरून यासाठी यांनी पूर्णपणे यांचं प्लॅनिंग चालू आहे असं वाटतं आमच्या समाजाला आणि आम्हाला। नक्कीच काय आता
नेमका इशारा देणार आहात या सगळ्यांना? निवेदन घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. निवेदन घेतल्याच नंतरच हलणार. राहुल सोलापूरकरांना काय सांगाल? राहुल सोलापूरकरांना सांगणार की तुम्ही कुठेही भेटला तरी तुम्ही काळेच करणार, म्हणजे काळेच करणार. मराठीची जातच दाखवणार तुम्हाला, कुठेही भेटा. नक्कीच काय सांगाल आता या सगळ्या प्रकरणावर? एक तर राहुल सोलापूरकर सारखा नालायक माणूस महाराष्ट्रात जन्माला आला हे आम्हाला खंत आहे. कारण का या स्वराज्याची निर्माण करताना छत्रपती शिवरायांनी एवढ्या खंता खाल्लेल्या असताना आज राहुल सोलापूरकर सारखा माणूस येऊन महाराजांबद्दल अपमान करतोय. आम्ही मराठे सहन करणार नाही. जोपर्यंत राहुल सोलापूरकर महाराजांच्या पायावर नाक रेगडत नाही तोपर्यंत त्याला सुट्टी नाही. जिथं भेटेल तिथं त्याच्या तोंडाला काळं भासल्याशिवाय आम्ही मराठे गप्प बसणार नाही. ही संस्थेचं काय सांगता? वरिष्ठ अधिकारी कोण निवेदन घ्यायला तयार नाही, कोण छपरी येतोय चपराची आणि म्हणतो माझ्याकडे निवेदन. तुझा संबंध काय? तू समाजाचा मालक आहे का? आमच्या वरिष्ठ अधिकारीच पाहिजे आणि राहुल सोलापूरकरनी जाहीर माफी मागितली पाहिजे. नक्कीच या प्रकरणावरती आता थोडंसं वातावरण चिघळलेलं आहे. पोलीस बंदोबस्त लागलाय. निवेदन स्वीकारायला मात्र कोणीच नाहीये. थोडासा काही गैरसमज झालेला आहे, पण परंतु PI मॅडम ज्या सिनियर आहेत त्या आता यात मध्यस्थी करतायत. त्यांच्या मार्फत आम्ही निवेदन देत आहोत आणि या निवेदन दिल्यानंतर आम्ही 2 दिवसाची वेळ या संस्थेला देतोय. 2 दिवसात जर या संस्थेने या सोलापूरकरचा राजीनामा घेतला नाही तर पुण्यात न घडलेलं एवढं मोठं आंदोलन या ठिकाणी घडेल. वारंवार अशा पद्धतीची विधानं समोर येतात, काय नेमकं कारण वाटतं? आम्हाला तेच कळत नाहीये. आज शांत झालेला समाज किंवा शांत झालेली जनतेला हे कोण खवळवतंय? कोणाला हे दंगली घडवायच्यात हे आम्हाला कळत नाहीये. सरकारने आणि मुख्य करून फडणवीस साहेबांनी यात लक्ष घालावं. उद्या मी स्वतः मंत्रालयात बैठकीसाठी चाललेलो आहे. त्या ठिकाणी मी हा मुद्दा मांडणार आहे. कारण आम्हाला हा शांत महाराष्ट्र शांतच ठेवायचा आहे, हा कुठं अस्थिर करायचा नाहीये. नक्कीच या प्रकरणामध्ये आता कुठेतरी पोलिसांचा हस्तक्षेप झालेला आहे. पोलीस बंदोबस्त लावल्यामुळे या ठिकाणचं वातावरण थोडंसं चिघळलेलं पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्याच सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी 2 दिवसांचा अल्टिमेटम जो आहे तो भांडारकर इन्स्टिट्यूटला दिलेला आहे. 2 दिवसात जर राहुल सोलापूरकर यांचा राजीनामा घेतला नाही तर मात्र खूप मोठं आंदोलन जे आहे ते उभं करू, पुण्यातलं वातावरण आणखी चिघळेल अशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे आता या सगळ्याच प्रकरणामध्ये या सगळ्या आंदोलकांचं निवेदन स्वीकारल्यानंतर राहुल सोलापूरकर यांचा राजीनामा घेतला जाणार का आणि राहुल सोलापूरकर उघडपणे माफी मागणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज.